Hello everyone, good morning. Welcome back to my channel. आज सकाळी सकाळी माझं ॲमेझॉनचं एक पार्सल आलं. पार्सल येताच मी पटापट ओपन करायला स्टार्ट केले. म्हणजे माझ्यात तर ते पेशन्सच नाही आहे की पार्सल आलं, ठेवून दिलं, नंतर फ्री टाईममध्ये ओपन केलं. मी येताबरोबरच ओपन करते. या बॉक्समध्ये आहे गालाचा बाथरूम क्लीनर स्क्रब. मी याआधी बाथरूम क्लिनिंगसाठी ब्रश यूज करायचे, पण मला ब्रश काही फारसा आवडला नाही आणि आता तो जंगल्यामुळे तो ब्रश मोडला पण होता. म्हणून मी यावेळेस स्क्रब ऑर्डर करून बघितला. मला तर सध्या हा स्क्रब आवडला आहे, पण 1-2 यूज नंतर याचा रिव्ह्यू मी तुम्हाला नक्की देईल. सकाळची सर्व क्लिनिंग झाल्यानंतर मी आली आहे किचनमध्ये. आजचा आमचा जेवणाचा मेनू आहे वरण, भात, भेंडीची भाजी, त्यासोबत थंडगार ताक. सो इथं मी किचनमध्ये येताबरोबरच पटापट मी वरण भाताचं कुकर लावून दिला आहे. भेंडी सकाळी उठताबरोबरच धुवून सुकायला ठेवली होती. आता छान चिरून घेते. भेंडी जर वेळेवरती धुवून चिरली तर त्या भेंडींना जास्त चिकटपणा येतो. म्हणून मी भेंडी उठताबरोबर सकाळी धुवून सुकायला ठेवते, नाहीतर रात्रीच धुवून सुकायला ठेवून देते. भेंडीच्या भाजीसाठी मी एका कढईमध्ये तेल घातले. त्यानंतर त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, त्यानंतर लसणाचे काप, त्यानंतर त्यामध्ये हळद, धने पावडर आणि चिरलेली भेंडी टाकून छान मिक्स करून घेते. इकडे माझं कुकर झालं आहे. मी वरण बनवून घेते. इथे माझी भेंडीची भाजी पण छान खुरपूस झाली आहे. यामध्ये मी मीठ घालून घेते. मीठ मी आधी घातले नाही, कारण मिठामुळे भाजीला पाणी सुटते आणि पाण्यामुळे भाजीला चिकटपणा येतो. सकाळची सर्व कामे आवरली आहे. आता आम्ही करणार आहे अव्यांची कटिंग. अव्यांला आम्हाला टकलूच बनवायचं होतं, पण त्याआधी अव्यांचे मामा म्हणाले मला अव्यांची हेअर स्टायलिंग करायची आहे. हेअर कट केल्यामुळे अव्यांला सुद्धा बरे वाटत आहे. आज पडला बँगलोरला पहिला पाऊस. पावसाचा पहिला थेंब पडताच सर्व जग जणू आनंदाने नाचायला लागते. तर संध्याकाळ झाली आहे. मी रात्रीच्या जेवणाची तयारी करते आणि आज जेवणामध्ये आहे मेथीचे पराठे. त्यासाठी मी मेथी स्वच्छ धुवून चिरून घेते आहे. इथं पुन्हा मेथी स्वच्छ धुतल्या गेली पाहिजे. त्यामध्ये कुठलीही माती वगैरे काहीही राहता कामा नये. त्यानंतर मेथीच्या पराठ्यांसाठी मी मिक्सरमध्ये हिरवी मिरची, लसूण, आलं, धने, जिरं, शोप, ओवा सर्व मिक्सरमध्ये फिरवून घेते. त्यानंतर चिरलेल्या मेथीमध्ये मी तीळ आणि वाटलेला गोळा इथं घालते. त्यामध्ये थोडे गव्हाचे पीठ, मीठ सर्व घालून छान हे मिश्रण मिक्स करून घेते. आधी मी पाणी घालत नाही आहे, ते कोरडे छान मिक्स करून घेते.
इथं मी हळद विसरली होती. थोडंसं पाणी घालून छान हे मिक्स करून घेऊया. मी मेथींच्या पराठ्यांसाठी आज मेथी जास्त आणि कणिक कमी टाकली आहे. यामुळे पराठे लाटायला त्रास होतो, पण पराठे हेल्दी बनतात आणि माझा नेहमी तोच प्रयत्न असतो. पराठा गोल असल्यापेक्षा हेल्दी असतं जास्त महत्त्वाचं आहे. सांगितल्याप्रमाणे पराठ्यांमध्ये गव्हाचे पीठ कमी असल्यामुळे पराठा लाटायला त्रास होतो. त्यामुळे मी आधी पराठा छान हाताने पसरवून घेते, त्यानंतरच तो लाटते. थोडे थोडे तेल घालून पराठा छान भाजून घेते. माहिती आहे ऑइल हेल्दी नाही, पण पराठ्यांवरती थोडे लागतेच. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कशावरती व्हिडिओ बघायला आवडतील हे मला नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती 500 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर मी तुमच्यासाठी होम टूरचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तो पटापट तुमच्या फ्रेंड्ससोबत माझ्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.